महाराष्ट्रातील तमाम सर्व शेळी पालक बंधू भगिनींना नमस्कार. सर्वांचं स्वागत अभिनंदन कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, हा माझा गोट फार्म आहे टाकळे हजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जे आलेले अनुभव आहेत 9-10 वर्षामध्ये तो सांगण्याचा प्रयत्न मी करत आहे. तर चला मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ खूप छान सुंदर आहे. तर व्हिडिओ आहे, शेळी वेल्याच्या नंतर शेळीला दूध येत नाही, पिल्लांचं भागत नाही, काय करावं. तर मित्रांनो, या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. या संदर्भातली माहिती मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवट पाहावा. नवीन असेल आपण चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे असेच माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. तर मित्रांनो, बऱ्याच शेळीपालकांचं असं म्हणणं आहे की आमच्या शेळ्यांना दूध नाही, पिल्ल्यांचं भागत नाही. तर मित्रांनो, त्याच्यामध्ये शेळ्यांना चांगला पौष्टिक आहार, चांगल्या प्रकारचा खुराक हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि जर चांगल्या प्रकारचा पौष्टिक आहार असेल, चांगल्या प्रकारचा खुराक असेल, चारा चांगल्या क्वालिटीचा असेल, तर 100% मित्रांनो शेळ्यांना दूध हे फुटतं आणि फुटणारच आहे. तर मित्रांनो पहा, शेळी वेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून त्या शेळीला चांगला कसदार आणि चांगल्या क्वालिटीचा खुराक चालू करायचा आहे मित्रांनो. आणि हा खुराक कम से कम एक महिनाभर त्या शेळीला मित्रांनो चारायचा आहे. तर मित्रांनो, तो पहिला खुराक आहे बाजरी. आपण बाजरी आपल्या सर्वांना माहीत असेल. तर मित्रांनो, ती बाजरी घ्यायची आणि शिजवायची. आणि ती बाजरी चांगली शिजवली की तुमची जी वेलेली शेळी आहे, त्या वेलेल्या शेळीला सकाळच्या पारी एक अर्धा किलो त्या शेळीला तुम्ही ती बाजरी ठेवा. असा दिनक्रम एक महिनाभर चालू असू द्या. तुम्हाला नक्कीच त्या शेळीला चांगलं दूध फुटलेलं तुमच्या लक्षात येईल. आणि तिला जे पिल्ले आहेत, 1 असेल 2 असेल, तर त्या मित्रांनो त्या पिल्लांचं चांगल्या प्रकारचं भागेल. तर मित्रांनो, हा झाला एक पहिला उपाय. तर आता याच्यानंतर मी दुसरा उपाय सांगतो मित्रांनो. काय करायचे, आपले जे गहू आहेत ते गहू शेळीला दूध फुटण्यासाठी खूप उपयुक्त असतात. पण मित्रांनो, आपलं चुकतं कुठं, आपण काय करतो, ते गहू असेच घेतो आणि असेच शेळ्यांना चारतो. म्हणजे तसे न भिजवता, न भरडता, न त्याचं गव्हाचं पीठ बनवता असेच आपण शेळ्यांना चारतो. आणि काय होतं मित्रांनो, ते जे गहू असतात ते गहू काय होतं आहे, शेळ्या गप्पा खाऊन घेतात. आणि खाऊन घेतात म्हणजे ते काय न चावता खाऊन घेतात, म्हणजे गिळून घेतात. आणि नंतर काय होतं, आपण त्याच्यावरती चारा वगैरे टाकतो आणि मग ते चाऱ्या वगैरेमध्ये ते मिक्स होतात. पण काय गंमत होती मित्रांनो, गहू हे पोटामध्ये फुगतात आणि नंतर काय होतं आहे, जास्त कमी जर खाल्ले तर शेळीला त्याचा आजारपण होऊ शकतो, त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. तर काय होतं आहे मित्रांनो, गहू जर शेळीला घातले तर ते काही वेळेस गहू शेळीचा चांगला रोहंत न झाल्यामुळे तिच्या विष्टे वाटे ते गहू मित्रांनो तसेच बाहेर पडतात. मग आता खाल्लेला गहू जर तो तसाच वापस मागं जर आला तर त्याचा शेळीला काय फायदा झाला, काहीच फायदा झालेला नाही आहे. तर काय करायचं मित्रांनो, गहू चारण्याची एक पद्धत सांगतो तुम्हाला मी. 1 दिवस आणि 1 रात्रभर ते गहू चांगले पाण्यामध्ये भिजू घालायचे. आणि भिजवलेले गहू दुसऱ्या दिवशी चांगले स्वच्छ धुवून काढायचे. आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून काढल्याच्या नंतर एका फडक्यामध्ये 1 दिवस आणि 1 रात्र पूर्ण बांधून ठेवायचे. आणि मित्रांनो, ते बांधून ठेवलेले गहू तिसऱ्या दिवशी तुम्ही ते खोलायचे तर त्यांना असं छोटे छोटे कोंब आलेले असतील, म्हणजे त्याला चिकावरचे गहू म्हणतात. आणि ते गहू जर तुम्ही मित्रांनो तुमच्या शेळ्यांना 1 महिनाभर जर वेलेल्या शेळीला जर चारले तर मित्रांनो 100% तुमची शेळी दुधाला फुटणार आहे, 100%. तर मित्रांनो, गव्हामध्ये खूप ताकद आहे आणि खूप चिकटपणा आहे आणि कॅल्शियमयुक्त आणि प्रोटीन वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. तर काय करायचं, गहू भिजून चारायचे मित्रांनो. ही झाले दुसरे एक तुम्हाला टिप्स मी सांगितलेले आहे. तर याच्याच बरोबर अजून एक तुम्हाला सांगतो, शेळीला जर दूध फुटायचं असेल तर मक्कासुद्धा मित्रांनो सेम, जर तुम्ही ह्या गव्हाच्या सारखीच जर सेम भिजवली आणि तुमच्या तान्ह्या शेळीला
एक 15-20 दिवस जर दिली तर मित्रांनो, तुमची किती पार बिगर दुधाची शेळी असू द्या, तिला 100% दूध फुटणार आणि तुमच्या पिल्ल्यांचं भागणार मित्रांनो. जर तुम्ही अशा पद्धतीने जर त्याचा वापर जर केला तर 100% मित्रांनो तुमच्या शेळीला दूध हे फुटणार आहे. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मित्रांनो, त्याचा वापर मी माझ्या शेळ्यांना करतो, पिल्ल्यांना करतो आणि मोठाले जे मेल आहे त्यांनासुद्धा करतो. तर याच्या पाठीमागेसुद्धा माझे खूप व्हिडिओ आहेत. शेळ्या पिल्ल्यांना वजन वाढण्यासाठी, बोकडांचं वजन वाढण्यासाठी, शेळ्यांना चांगला खुराक म्हणून आपण याचा उपयोग करू शकता मित्रांनो. तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत, आपण हे सहज उपलब्ध करू शकतो. गहू, बाजरी हे सहज उपलब्ध करून, तर मित्रांनो असे सहज आपण आपल्याकडे हे उपलब्ध धान्य आहेत. आणि ह्या धान्यांचा जर आपल्या शेळीपालनामध्ये जर आपण तब्येत सुधारण्यामध्ये किंवा चांगलं वजन वाढण्यासाठी जर याचा उपयोग जर केला तर मित्रांनो 100% तुमच्या शेळ्यांचं आणि पिल्ल्यांचं वजन वाढल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो असे पुन्हा परत त्याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे खुराक आहेत मित्रांनो. पण समजा आता आपलं काय होतं आहे, आपल्या शेळ्या दिवसभर रानावरती चरून येतात आणि रानावरती जर चरत असेल, घरी जर त्यांना चारा जर नसेल, तर मित्रांनो अशा शेळ्यांना आवश्यक खुराक देणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि जर त्यांना खुराक नाही भेटला तर रानामध्ये काय एवढा कसदार चारा नसतो, त्याच्यामुळे नाही तुम्हाला